गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर मनुष्याच्या जीवनामध्ये श्रद्धा नसेल तर मनुष्याने भक्तिमार्ग सुद्धा करू नये। कारण का बरं? कारण श्रद्धा जर असेल ना, विश्वास जर असेल तर भक्ती मार्गाची प्रचिती सुद्धा लगेच येते आणि भक्ती मार्गाची प्रचिती यायला वेळ सुद्धा लागत नाही। पण तुम्ही भक्ती मार्ग करत असाल आणि जर तुमच्या मनामध्ये संकोच असेल तर भगवंताची प्रचिती तुम्हाला कधीच येणार नाही। म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा कधी कधी काही स्त्रिया असतात, बघा या स्त्रियांच्या जीवनामध्ये एवढे प्रसंग निर्माण होतात ना, दुःख निर्माण होतं। कधी कधी काही करूनसुद्धा, भक्तिमार्ग करूनसुद्धा त्यांच्या जीवनातलं दुःख जात नाही। मग नक्की स्त्रियांना पितृदोष लागतो का बरं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत ना, या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। आणि नक्की भगवंतावर जर श्रद्धा असेल, विश्वास असेल तर भगवंत आपल्याला कशा पद्धतीने परतावा देतो ना, ते सुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे आपण असं सहज म्हणून जातो, देवाला माझी काळजी आहे म्हणजे काय बरं? परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला दिव्यत्वाची सुद्धा प्रचिती येते, फक्त आपण त्याकडे सहजरित्या पाहत नाही। याबाबत एक दृष्टांत सद्गुरू सांगतात। एके ठिकाणी विष्णू सहस्रनामाचं पारायण सुरू होतं। अनेक लोक नित्य पारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत। असंच एके दिवशी पारायण झालं आणि भंडाऱ्याला सुरुवात सुद्धा झाली। सगळे भाविक शिस्तबद्ध पद्धतीनं एका रांगेत उभे होते। सेवक प्रसाद वाढण्यासाठी पुढे राहिले आणि तेवढ्यामध्ये एक फाटक्या वेशातील व्यक्ती आहे ना, हातामध्ये भलं मोठं पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली। सेवकांनी तिला रांगेत ये असं सांगितलं, परंतु ती व्यक्ती अरेरावी करू लागली। बघा कधी कधी आपल्या जीवनात सुद्धा अशी काही लोक असतात ना, भगवंताच्या भक्तीत सुद्धा ती मीपणा निर्माण करत असतात, अहंकार निर्माण करत असतात। पण ते चांगलं आहे का बरं? बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, ती व्यक्ती होती ना, ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचं पर्यवसन वादविवादामध्ये झालं। सेवक त्या व्यक्तीला मठाधिपती यांच्याकडे घेऊन आले आणि स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिलं ना आणि त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली। तेव्हा स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती काय म्हणाली बरं? स्वामीजी, माझ्या घरामध्ये 6 लहान लहान मुलं आहेत, ती उपवाशी आहेत, त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे। अरे पण प्रसाद तर सर्वांसाठी मिळणार होता ना। स्वामीजींनी उत्तर दिलं, काय सांगावं, भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसाद संपला असता तर मी काय केलं असतं बरं? मी आणि माझी मुलं उपाशी राहिलो असतो, म्हणून मी घुसखोरी केली आणि मला प्रसाद द्या स्वामी असं त्या व्यक्तीनं म्हटलं। स्वामींनी सेवकांना सांगून त्या व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला आणि प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, तू इथे विष्णू सहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसं मलाही म्हणून दाखवतोस का? तोंड कशी पडणार या भीतीने त्या व्यक्तीनं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली। ओम विश्व विष्णूवर षट्कार भूत भव्य भवत प्रभू भूत
भूतकुंद्रय भूतभ्रोद. बघा, एवढं म्हणून ती थांबली, कारण पुढचे स्तोत्र तिच्या अजिबात पाठ नव्हतं. त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दामध्ये आधार घेत स्वामी म्हणाले, तुला 1000 नावांपैकी फक्त 6 नावे पाठ आहेत का? त्या 6व्या नावांवर लक्ष केंद्रित कर. भूत म्हणजे अशी व्यक्ती जी अखेळ विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते. तुला जर हा अर्थ उमगला असता ना, तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता. म्हणून प्रत्येक नामाचं महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णू सहस्रनाम आत्मीयतेने पाठ करून दररोज भगवंताचं स्मरण कर. ती व्यक्ती खाजेल होऊन प्रसाद घेऊन निघून गेली. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तिभावानं विष्णू सहस्रनामाचं पठण करू लागली आणि मठात सामूहिक पठण आणि प्रसादाचं वाटप सुरू होतं. मात्र काही दिवसातच एक अजबच घटना घडू लागली. भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णांसमोर ठेवलेला नैवेद्य आहे ना, तो गायब होऊ लागला. सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली. स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर त्या व्यक्तीचं येणं बंद झालं. असं कळलं की सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला. स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची असं ठरवलं. ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावामध्ये राहत होती. स्वामीजी येताच नम्रपणे उभी राहिली आणि नतमस्तक झाली. स्वामीजींनी तिची पूर्ण खुशाली विचारली आणि मठातनं येण्याचं सुद्धा कारण विचारलं. आपण घरीचं स्तोत्र पठण करतो असं ती म्हणाली. आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचं काय असं विचारलं असताना ती म्हणाली, स्वामीजी विष्णू सहस्रनामानं पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसादपात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असं सांगतो. आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत ना, धन्य झालो मी. यावर स्वामी म्हणाले, मी कोणताही सेवक पाठवला नाही. स्वयं परमात्मा तुमची श्रद्धा शांती करण्यासाठी सेवक रूपाने तुमच्या द्वारे आलेला आहे. हे तुझ्या श्रद्धेचं आणि भक्तीचं फळ आहे. म्हणून भगवंतावर अशीच श्रद्धा कायम ठेवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कारण तोच या जगाचा पालनकर्ता आहे. तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार घडेल ना, आणि कधी तुमचे नाव किनाऱ्याच्या साईटला पोचेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये आपले किती जरी प्रसंग आले, किती जरी दुःख जरी आलं ना, तरी भगवंतावरचा विश्वास कधीही कमी होऊन देऊ नका. कारण ज्या पद्धतीनं आपण जर भगवंतावरचा विश्वास कमी जर होऊ दिला ना, तर आपल्या भक्तिमार्गाचा तरी काही उपयोग आहे का? जर मनामध्ये श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? म्हणून हा विश्वास आहे ना, तो निरंतर तसाच ठेवा. कारण या श्रद्धेचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मिळत असतं. एखादा मनुष्य तुमच्या जीवनामध्ये येऊन तुमचा संसारसुद्धा सुखाचा करू शकतो. मग तो देवही असू शकतो, फक्त रूप माणसाचा असू शकतं. म्हणूनच श्रद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये असायला हवी. आणि ही श्रद्धा आहे ना, एक दिवस प्रचितीमध्ये बदलत असते. म्हणून भगवंतावर विश्वास आहे ना, तुम्ही डोळे झाकून ठेवायला हवा. पण मनुष्य मात्र असं करतो का बरं? कधीच करत नाही. जो ज्याला फसवतो ना, त्याच्यावर तो डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण भगवंत त्याला कधीही फसवत नाही, वेळोवेळी त्याची मदत करत असतो. पण भगवंतावर त्याचा कधी विश्वास बसतो का? कधीच बसत नाही. बघा, आता आपण पाहणार आहोत की बघा, काही स्त्रिया असतात ना, स्त्रियांना निरंतर दुःख सहन करावं लागतं, निरंतर आजारपणामध्ये राहावं लागतं. मग कधीकधी आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की मी एवढी भक्तिमार्ग करूनसुद्धा, एवढे चांगले कर्म करूनसुद्धा मला या गोष्टींना का सामोरे जावं लागतं बरं? पण कधी तुम्ही विचार केला आहे का, कधी कधी स्त्रियांना पितृदोषसुद्धा लागत असतो. आणि या पितृदोषाचा परिणाम आहे ना,
तो थेट स्त्रियांवर होत असतो. म्हणजे पितृपक्षातील 15 दिवस आहेत ना, हे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. या काळामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असं मानलं जातं. आणि पितृपक्षामध्ये पितर आहेत ना, ते पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. म्हणजे पितृपक्ष दरवर्षी या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या पौर्णिमेपासून सुरू होतो. म्हणून या आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत तो असतो ना. म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालतं. आता आपण पाहूया पितृदोष म्हणजे नेमका काय प्रकार आहे. म्हणजे स्त्रियांना पितृदोष लागतो का बरं? स्त्रियांना सासरचा किंवा माहेरचा अशा ठिकाणचा आहे ना, किंवा दोन्ही ठिकाणचा पितृदोष असतो का? यावरती काही उपाय कोणते करावेत याबद्दलची सर्व माहिती आहे ना, या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे पितृदोष हा स्त्रियांना देखील लागत असतो. भरपूर वेळा आपण पाहतो की स्त्रियासारख्या आजारी पडत असतात. एक आजारपण झालं ना की दुसरा आजारपण हे लगेच चालू राहतं. तसंच आपण किती औषधा गोळ्या घ्या, तात्पुरतं आपल्याला बरं वाटतं, परंतु दुसरं काही कारण होतं ना आणि आपण लगेच परत आजारी पडतो. त्याचबरोबर आपण कोणतंही काम करायला गेलं की ते काम करण्याचं उत्साह आपल्यामध्ये राहत नाही, इच्छा आपल्यामध्ये राहत नाही. आणि स्त्रियांमध्ये एवढी शक्ती असते ना की ते आपल्या घरातील सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पाडतात. मुलांची, पतीची जबाबदारी असेल तर अगदी सर्व व्यवस्थितरित्या पार पाडत असते. तिच्यामध्ये तेवढाच स्टॅमिना देखील असतो ना. पण काही महिलांमध्ये असं होतं की काम हे करावंशी वाटत नाही, किंवा एखादं काम जर केलं ना की लगेच थकवा जाणवतो, लगेच आपण आजारी देखील पडतो. असे अगदी अनेक महिलांच्या बाबतीमध्ये होत असतं. अशा वेळेमध्ये समजून जावं की आपल्याला पितृदोष आहे किंवा घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतील तर महिलांचं तर विशेषतः या आजारपण सतत असतातच ना. त्याचबरोबर घरामध्ये एक मुलं आजारी पडलं ना की दुसरं आजारी पडणं, अशा प्रकारे घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतात. किंवा महिलांना संतती प्राप्ती होत नाही, किंवा काहींना अगदी 9 वर्ष, अगदी 4-5 वर्ष होतात तरीसुद्धा मूळबाळ होत नाही. अगदी काही स्त्रियांना काय होतं की प्रेग्नन्सी देखील राहते, पण 4-5 महिन्यांनीच ती प्रेग्नन्सी राहते, असं देखील भरपूर ठिकाणी होतं. किंवा काही ठिकाणी मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळवून येत नाही. अनेक वेळा विवाहांमध्ये अनेक अडचणी येतात, अडथळे निर्माण होतात. अगदी मुलगा मुलगी चांगल्या नोकरीला, जॉबला असेल, सर्व काही व्यवस्थित आहे, तरीसुद्धा विवाहात जुळून येत नाही. मुलांकडे नाही म्हणतात किंवा मुलीकडे नाही म्हणतात. असे देखील अनेक प्रॉब्लेम आपल्याला सतावत असतात. तसेच आपल्या घरामध्ये काही आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. किंवा आपण मेहनत तर नक्कीच घेत असतो, पण त्या मेहनतीचं फळ आहे ना, आपल्याला काही केळ्या मिळत नाही. मेहनतीचा फायदा तसा मोबदला पैसा मिळावा असं सर्वांनाच वाटत असतं ना, परंतु तसं काहीच मिळत नाही. अशा वेळी आपण समजून जावं की आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण झालेला आहे. एकंदरीत सांगायचं तर झालं ना की आपल्याला अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागतो. काहीही कारण असू द्या, पण मेहनतीचं फळ आपल्याला काही केळ्या मिळत नाही. आणि या उलट आपल्यावरती जर पितरांचा आशीर्वाद जर असेल ना, तर आपल्याला अनेक, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत असते. प्रत्येक गोष्टीचं फळ या आपल्याला मिळत असतं. काही ठिकाणी बघा, अगदी ते थोडेसे काम करत असतात, पण त्यांना हे फळ कित्येक पटीने मिळत असतं. आपण कधी म्हणतो की बघा, तो माझ्यापेक्षा कमी काम करतो, तो एवढा श्रीमंत का आहे बरं?
कधीकधी आपण म्हणतो त्याच्या माईबापाच्या पुण्याईमुळे श्रीमंती आहे, पण कधीकधी हा पितृदोष असतो ना, तो शांत केल्याशिवाय काही पर्याय नाही. तर बघा, म्हणूनच त्यांनी कोणतंही काम करायला घ्या, त्यांना कामामध्ये यश मिळतंच. तर अशा घरामध्ये पितृदोष नसतो, तर त्यांच्यावरती पितरांचा आशीर्वादच असतो ना. त्यामुळे ते जे काम करायला घेतात ना, ते व्यवस्थितरित्या पार पडतं. तसंच निद्रानाश होणं हा देखील पितृदोषाचं लक्षण आहे. भरपूर वेळा असं सुद्धा होतं ना, की रात्री आपल्याला अचानक 2 वाजता जाग येते आणि त्यानंतर झोप लवकर लागत नाही, किंवा रात्रीची देखील झोप आपल्याला लागत नाही. तर हे देखील पितृदोषाचं एक लक्षण आहे. किंवा एखादं काम करायला घेतलं की त्यामध्ये आपल्याला उत्साह नाही येणे, हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे. तसेच आपल्याकडून काही चुकाया होतच असतात ना, म्हणजेच धार्मिक स्थळातील, म्हणजेच एखाद्या मंदिराजवळील एखादं पिंपळा किंवा वडाचं झाड तोडल्यास त्यामुळे देखील पितृदोषा लागू शकतो. तुम्ही तुमच्या पितरांची योग्य प्रकारे अंत्यसंस्कार किंवा श्राद्धविधीनं केल्यानं सुद्धा तुम्हाला पितृदोषा लागू शकतो. तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना विसरलेले आहात, त्यांचा अपमान केला, तो देखील तुम्हाला पितृदोष लागतो. तुम्ही जर का सापाची चूक नसताना साप मारला तरी देखील हा पितृदोषा लागू शकतो. म्हणजे या पितृदोषामुळं आहे ना, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गानं नुकसानच होऊ शकतं ना. म्हणजे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे लग्नात कुठला ना कुठल्या तरी अडथळा येतो, किंवा लग्नानंतर प्रकरण इतक्या टोकाला जातं ना की ते घटस्फोटापर्यंत पोचतो. म्हणजे या पितृदोषामुळं व्यक्तींना अपघातांना देखील अपघात असतात, त्यांनाही सामोरे जावं लागतं. तर पहा, महिलांना माहेरचे देखील पितृदोषे लागत असतात. तर माहेरचे पितृदोष कसे लागतात ना, कारण विशेषतः ज्या घरामध्ये मुलगा नाही ना, म्हणजे मुलगी एखादी महिला आहे, तिला भाऊ नाही, तिला बहीणच आहे, आणि 2 बहिणी असतील किंवा 3 बहिणी असतील, पण त्या घरामध्ये मुलगा नसेल, अशा वेळेस पितृदोषा मुलीला लागत असतो. अशा वेळेमध्ये 100% पितृदोष मुलीकडे जातो. पण तुमच्या घरामध्ये जर मुलगा असेल, म्हणजे तुम्हाला भाऊ असेल, तर अशा वेळेमध्ये आपल्याला 20% तरी पितृदोष आहे तो माहेरकडचा असतो, आणि बाकीचा पितृदोष आहे ना तो सासरकडचा मानला जातो. त्यामुळं आपल्याला दोन्हीकडले पितृदोषे नक्कीच लागत असतात. आणि दोन्हीकडले पितृदोष जर असतील ना, तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, अनेक अडथळे, संकटे निर्माण होत असतात, आणि त्याचा सामना आपल्याला हा करावाच लागत असतो ना. मग हा पितृदोष दूर करण्यासाठी, म्हणजे हा दूर होण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करावे लागतात बरं, ते आता आपण उपाय पाहूया. आपण या 15 पितृपक्षाचे जे 15 दिवस आहेत ना, तर यामध्ये करायचे आहेत. हे जे उपाय आहेत ना, अगदी अत्यंत साधे आणि सोपे आहेत. फक्त मनापासून आणि श्रद्धेनं करा, तुम्हाला त्याचा फरक आहे ना नक्कीच दिसून येईल. तर आपण ते, म्हणजे 15 दिवस असतात ना, रोज सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, आणि आंघोळ झाल्यावरती आपण उपासनेला बसायचं आहे. उपासना झाल्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. उंबरठ्यावर आपले पूर्वज हे येत असतात, आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्या घरी येत असतात, आपल्या दरवाजामध्ये येत असतात. त्यामुळं उंबरठ्यावरती आपण पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा जो आहे तो तृप्त होत असतो, ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळं रोज सकाळी आंघोळीनंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला, म्हणजे आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे. तसं रोज सकाळी काय करायचं आहे ना, ते अत्यंत साधं आणि सोपं काम आहे. आपल्याला हे उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं. त्यानंतर दुसरं काम आहे, म्हणजे की घरामध्ये काय करायचं आहे
ते म्हणजे आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला, आपल्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे आपलं तोंड करायचं आहे. आपण हात जोडायचे आहेत. आपल्या पूर्वजांकडे आपण प्रार्थना करायची आहे. पूर्वजांना आपण क्षमा मागायची आहे. त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडून जशी होईल तशी सेवा आहे ना, मी तुमची नक्की करेल. पण माझ्याकडून काही चुकलं जर असेल ना, घरामध्ये लहानांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफी करावी. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्यावा, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. तसेच आपण या 15 दिवसांमध्ये घराच्या दक्षिण दिशेकडे रोज एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे अखंड असावेत, म्हणजे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले अर्धवट असे तांदूळ नको. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळांवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला ना तरी सुद्धा चालेल. पण या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे काळे तीळ पूर्वजांना समर्पितच असतात ना, हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. त्यामुळे या दिव्यामध्ये काळे तीळ टाकावे. शक्यतो आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. जर तिळाचं तेल वापरणं शक्य नसेल ना तर तुम्ही मोहरीचं तेल देखील वापरू शकता. आणि मोहरीचं तेल वापरणं देखील शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जे कोणत्या दिव्यासाठी तेल वापरता ते वापरलं ना तरी पण चालेल. फक्त त्यामध्ये काळे तीळ टाकायला अजिबात विसरू नका. म्हणजे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तो दिवा दक्षिण दिशेकडे ठेवा. त्यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि हे शक्यतो आसन आहे ना देवापुढे ठेवलेलं आसन नसावं, कारण हे आसन आपल्याला दुसरं घ्यायचं आहे. म्हणजे दक्षिण दिशेकडे दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथे आपल्याला आसन टाकून बसायचं आहे. आपण त्यानंतर ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप करणं जर शक्य नसेल ना तर तुम्हाला तर मोबाईलवरती तुम्ही लावून देऊ शकता. पण हा मंत्र ओम ओम पितृदेवताय नमः हा मंत्र मोबाईलवरती लावून तुम्ही श्रवण केला तरी सुद्धा चालेल. पण आपल्याला हा मंत्र म्हणणं आहे ना ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं पितरांना मोक्षप्राप्तीही होत असते. त्यामुळे असा हा दिवा आहे ना एक नक्की प्रज्वलित करायचा आहे. अगदी तुम्ही रोज 15 दिवस हा दिवा प्रज्वलित आपल्या घरामध्ये केला ना तरी देखील आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. असा दिवा रोज 15 दिवस प्रज्वलित करायचा आणि घरातील सर्व व्यक्तींना अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर पितृस्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल ना तर श्रवण केलं तरी पण चालेल. हा पितृस्तोत्र आहे ना तुम्ही श्रवण करू शकता. आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जेवढी होईल तेवढी सेवा आहे ना आपण करायची आहे. आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण पितरांचे श्राद्धविधी देखील करायचे आहेत. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये रोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ गंगाजल टाकून मगच आपल्याला आंघोळ करायची आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद आहे ना तो आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून ही सर्व माहिती आहे ना ही शास्त्राद्वारे पाहिलेली माहिती आहे. म्हणून तुमचे आजार बरे होत नसतील, दवाखाना करून सुद्धा तुम्हाला काही फरक पडत नसेल तर नक्कीच तुम्ही चांगल्या माणसाकडे जा. बघा, एखादा पितृदोष ओळखणारा जर कोणी असेल ना त्यांच्याकडे जाऊन मला पितृदोष लागलेला आहे का ही सर्व कल्पना तुम्हाला घ्यावी लागेल, ही माहिती घ्यावी लागेल आणि पितृदोषा शांत करावं लागेल. आता ही सर्व माहिती आपण शास्त्राद्वारे पाहिली, पण समर्थ आपल्याला काय सांगतात बरं? जर तुमच्या जीवनामध्ये कोणता जरी दोष असेल
तर तो तुमच्याकडून जात नसेल ना, तर त्याला एक प्रभावी मार्ग आहे. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा. 3:40 हा ब्रह्ममुहूर्त चालू होतो. तो जेमतेम 6 वाजेपर्यंत असतो. या मधल्या काळामध्ये पहाटे कधी उठायचं ना आणि नामस्मरण भगवंताचं चालू करायचं. बघा, तुमच्या 21 दिवसाच्या आतमध्ये सर्व काही दोषांचं निर्मूलन होईल. सर्व दोष नष्ट होऊन जातील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधानाची प्राप्ती होईल. म्हणजे हे समर्थ विचार आहेत ना, आपल्या जीवनामध्ये सुखच निर्माण करतात. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असलेले दुःख कष्ट सर्वांवर उपाय त्यांच्याकडे आहेत. मग आपण कसलाही विचार करू नका. ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. तुमच्या सर्व दुःखांचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.